मी सांगितलं होतं ना त्याच्यापासून लांब राहा. कंप्लीट रेड फ्लॅग आहे तो. ऐकलंस माझं? नाही ऐकलंस? काय करून बसलीयस आता? हे प्रत्येक वेळी सपोर्ट केला मी तुला. माझ्या घरात एक लहान बहीण आहे, तिच्याकडे बघून कायम तिच्यासारखं तुला वागवलं. शिकायची इच्छा आहे वाटलं, पुस्तकं आणून दिली ना तुला मी. हुशार वाटली होतीस मला. मग कुठे गेली होती हे सगळं करताना बुद्धी? डोकं नाही वापरता आलं का थोडंही? अगं आपल्या घरचे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला कुठेतरी कामाला पाठवतात, ते नाही आठवले का तुला? आल्या दिवशी म्हणाली होतीस ताई मला शिकून मोठं व्हायचंय, मग भविष्याचा विचार का नाही केलास? पहिल्या दिवसापासून सांगत होते मी, ओळखते त्याला, अंशुमन चांगला मुलगा नाहीये. हे सगळं असं सगळं करून तो आता तिथे कम्फर्टेबली नामानिराळा आहे आणि एका दुसऱ्या मुलीशी लग्नाचा विचार करतोय, लग्न करतोय कोणाची तरी. या आधी पण केलं होतं. तू पहिली मुलगी नाहीयेस. या आधी सुद्धा त्याने असंच एका मुलीला छळलेलं आहे. अगं म्हणून सांगत होते ना मी तुला, सतत सांगत होते लांब राहा त्या मुलापासून. पण वहिनी, त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. किती सुंदर दिसताय तुम्ही दोघं. परफेक्ट जोडी एकदम. मला तर विश्वासच बसत नाहीये की माझ्या अंशूचं लग्न होतंय. आणि एकदम परफेक्ट बायको मिळाली आहे माझ्या अंशूला. थँक्यू ताई. काय आहे ना, आमच्या फॅमिलीमध्ये अंशू एवढं कोणीच लकी नाहीये. म्हणजे काही नाही, तू लग्न करून व्यवस्थित घरी आलीस ना की तुला सगळं कळेल. आता सध्या आहे ना, तुझ्या लग्नावर फोकस कर, एन्जॉय कर. अजून फक्त काही तास. अहो काय करताय? कोणी बघितलं तर काय विचार करेल? मला नाही फरक पडत, कारण माझं जगातल्या सगळ्यात ब्युटिफुल मुलीशी लग्न होत आहे. मी माझा हॅपीनेस एक्सप्रेस करवणार. मला सांग, हे सगळं हे जे काय चाललंय तुमच्यात, ते कधीपासून चालू आहे? 2 महिने झाले. 2 महिने? हे सगळं चालू आहे म्हणून स्वतःच्या हातावर अंशुमनच्या नावाची मेहंदी काढली होतीस ना? वहिनी, त्यांचं लग्न होत होतं. मला सगळं सहन होत नव्हतं. मी काय करू मला समजत नव्हतं आणि म्हणून त्या नादात मी त्यांचं नाव. तेव्हा सुद्धा खूप मनापासून मी तुला हे सगळं विचारलं होतं, नाही म्हणालीस. वहिनी, अंशुमन साहेब त्यांचं लग्न मोडतील असं मला वाटलं होतं. ते बोलले ना की तू आता कोणाला काहीही सांगू नको, वेळ आली ना की मी सगळ्यांना सांगेन. आणि वहिनी, त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. ते माझ्या खोलीत यायचे, माझ्यासाठी गिफ्ट घेऊन यायचे. त्याचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही खूप प्रेम आहे अंशुमन साहेबांवरती. बस बस, ये बस इकडे. त्याचं तुझ्यावर इतकं प्रेम असतं तर तू आता इथे अशी असतेस? अर्धे विधी झाले घरात, आता लग्न लागेल त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर. चला आता मंगलाष्टकांना आपण सुरुवात करूया. शुभमंगल सावधान. आग! दादा! आग विझले, आता कोणी पॅनिक होऊ नका. अनुष्का, अंशुमन, तुम्ही ठीक आहात ना? हो दादा. गुरुजी, हो सुरू करूया. हो हो.
असं कसं झालं अचानक? अंतरपाठच पेटला ना, म्हणजे काहीतरी अपशकुनच झालाय ना. छे छे, अपशकून वगैरे असं काही नसतं, हो की नाही आई? त्याच्यामुळे झालं सगळं ते ताट. होतं असं घाई गडबडीत. एरवी अगदी अपशकून अपशकून म्हणून स्वतःच बोंबाबोंब केली असती. आता मग काही नाही आजी, काकू आनंदात आहे ना, राहू दे तिला आनंदात. समर साहेब, विधी सुरू करूयात. हो गुरुजी हो प्लीज थोडी घाई करा, मगापासून खूप वेळ वाया चाललाय. हो. शुभमंगल सावधान. काय विधी थांबावा लागेल. त्यांना नव्हतं करायचं लग्न वहिनी, म्हणजे घरातले सगळे मागे लागले म्हणून ते हो म्हणाले. आणि तुम्हाला मल्लिका मॅडमचा स्वभाव तर माहितीये ना किती रागीट आहे, म्हणून ते हो बोलले. आणि मी तर साधी घरात काम करणारी मोलकरीण आहे, आणि अंशुमन साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे हे कसं कोणाला चालेल ना. आणि मला कोणी सून म्हणून स्वीकारही करणार नाही ह्याची त्यांना खूप भीती वाटत होती. आणि अशातच ते त्या श्रीमंत मुलीचं लग्न नाकारलं असतं ना, तर त्यांना घरातून बाहेर काढलं असतं असं त्यांना वाटलं, आणि म्हणून ते लग्नाला हो बोलले. पण मला माहितीये ते पण मनातून खूप रडत असणार आहेत वहिनी. ते ना त्या श्रीमंत मुलीसोबत संसार करूच शकत नाहीत. त्यांना मी हवी आहे त्यांच्यासोबत. काय वाटतंय तुला चिंगी? तू आता त्या लग्नानंतर काय करणार आहे? तिला सोडून तो तुझ्याकडे येणार आहे? ते बोलले ते करतील. तुला कळतंय ना तुला फसवलंय त्याने? वहिनी अहो, काही काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये, असं काही नाहीये. ऐक, नको फसवूस अजून स्वतःला. अजूनही वाटतंय तुला तुझं आणि अंशुमनचं लग्न होणार आहे या सगळ्यानंतर? व्हायलाच लागणार. मी एकतर गरीब आहे, कमी शिकलेली आहे, श्रीमंत सुद्धा नाहीये मी. पण मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे वहिनी, त्यामुळे मला माझा हक्क मिळालाच पाहिजे. या बाळाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. पण मला माहितीये तसं काही नाही होणार आहे. कसं होईल ना असं? या जन्मात तरी शक्य नाहीये. बस चला, डोळे पुस, डोळे पुस. चल हे धर, ते रिपोर्ट जर वहिनी डोळे पुस आणि चल माझ्या बरोबर. कुठे? आता काहीच नाही बोलायचं, आता मी नेते तिथे यायचं.